स्टुडंट्स. आज जी एक्झाम तुम्ही दिलेली आहे, जी की फर्स्ट एक्झाम आहे MCQ बेस्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ DPE, म्हणजेच डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन. त्यासाठी जी तुम्ही आज एक्झाम दिलेली आहेत, तर त्याच्याबद्दल जे MCQs होते त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. आजचा जो फर्स्ट MCQ बेस्ड क्वेश्चन होता तो होता टू प्रिपेअर ए सोल्युशन ऑफ ॲक्युरेटली नोन व्हॉल्यूम यूज ए. तर या क्वेश्चनचं जे आन्सर आहे, म्हणजे याचा मिनिंग काय होतो की तुम्हाला कुठलंही जर एखादं सोल्युशन बनवायचं असेल आणि तेही ॲक्युरेटली त्याचं व्हॉल्यूम जर मोजायचं असेल, तर त्यासाठी कुठलं ॲपरेटस यूज करणं अपेक्षित असतं. तर त्यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत: बीकर, कोनिकल फ्लास्क, व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आणि मेजरिंग सिलेंडर. तर याचं सगळ्यात करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. तर कुठलं हे आपण ऑलरेडी प्रॅक्टिकल ज्यावेळेस परफॉर्म करतो तर बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे की व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क हे मोस्ट ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट असतं कुठल्याही प्रकारचं सोल्युशन बनवण्यासाठी. तर बीकर, कोनिकल फ्लास्क, मेजरिंग सिलेंडर हे देखील त्यासोबतचे ऑप्शन आहेत. बट मोस्ट ॲक्युरेटली कुठलंही सोल्युशन बनवण्यासाठी कुठलं ॲपरेटस यूज केलं जातं, तर ऑप्शन सी व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. बीकर, कोनिकल फ्लास्क आणि मेजरिंग सिलेंडर हे जर ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट केले असेल तर ते ऑब्विसली रॉंग असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. In limit test for sulfate, to prevent the supersaturation of barium sulfate, a small amount of dash has been added in the reagent. क्वेश्चन होता की बेरियम सल्फेट मध्ये सुपर सॅच्युरेशन रोखण्यासाठी कोणता आपण रिएजंट ऍड केला जातो. तर फर्स्टली सुपर सॅच्युरेशन म्हणजे काय असतं हे समजून घ्या. सुपर सॅच्युरेशन म्हणजे काय असतं की एक मी एक्झाम्पल देताना सांगतो की वॉटरमध्ये जर आपण साल्ट जर ऍड केलं तर ते एक अमाऊंट पर्यंत त्यामध्ये डिझॉल्व्ह होतं. बट एक स्पेसिफिक अमाऊंटच्या नंतर तर तुम्ही बघितलं असेल की जास्तीत जास्त जर त्यामध्ये आपण साल्ट ऍड केलं तर ते त्यानंतर डिझॉल्व्ह होत नाही. त्या पॉइंटला आपण म्हणतो सुपर सॅच्युरेशन पॉइंट. तर असं लिमिट टेस्ट फॉर सल्फेट मध्ये तो सुपर सॅच्युरेशनचा पॉइंट येऊ नये यासाठी आपण त्यामध्ये काय करतो, अल्कोहोल ऍड करतो. तर त्यामुळे या 4 ऑप्शन्स पैकी अल्कोहोल, डायल्यूट HCl आणि पोटॅशियम सल्फेट बेरियम क्लोराइड या 4 ऑप्शन पैकी ऑप्शन ए होता करेक्ट ऑप्शन, विच इज अल्कोहोल. तर अल्कोहोलचा रोल काय? इट प्रिव्हेंट्स द सुपर सॅच्युरेशन ऑफ बेरियम सल्फेट. सेकंड इज डायल्यूट HCl. HCl चा रोल काय आहे? HCl हे एक ऍसिडिक मीडियम प्रोव्हाइड करतं, म्हणजे त्या सोल्युशनला ऍसिडिक बनवतं. पोटॅशियम सल्फेटचा रोल काय? पोटॅशियम सल्फेट या ओव्हरऑल रिएक्शनची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती वाढवतं. पोटॅशियम सल्फेट आपण ऍड केल्यामुळे काय होतं, त्या ओव्हरऑल रिएक्शनची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती इन्क्रीज होते. आणि ऑप्शन डी बेरियम क्लोराइड काय? इट इज अ रिएजंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन. कंपॅरिझन इन लिमिट टेस्ट जनरली ऑकर्स बिटवीन, म्हणजे काय होतं की लिमिट टेस्ट मध्ये जे आपण थ्रू आउट द इयर जे प्रॅक्टिकल परफॉर्म करतो तर त्यामध्ये आपण वेरियस लिमिट टेस्ट मध्ये परफॉर्म केलेले असतील. तर त्यामध्ये आपण ज्यांनी परफॉर्म केले असतील त्यांना नक्कीच माहित असणार आहे की आपण टेस्ट आणि स्टँडर्ड सोल्युशन कम्पेअर करतो. म्हणजे टेस्ट मध्ये जे ओपेलेसन्स किंवा टर्बिडिटी जी प्रोड्यूस होते ती आपण कम्पेअर करतो एका टेस्ट सॅम्पलचे एका स्टँडर्ड सॅम्पल सोबत. स्टँडर्ड सॅम्पल मध्ये जी टर्बिडिटी किंवा ओपेलेसन्स जो आपण प्रोड्यूस करतो तो आपल्याला नोन असतो आणि टेस्ट मध्ये तोच अननोन असतो. त्यामुळं करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, टेस्ट अँड स्टँडर्ड सोल्युशन. ऑप्शन बी, 2 स्टँडर्ड सोल्युशन, सी 2 टेस्ट सोल्युशन and D none of these are the wrong answers. नेक्स्ट क्वेश्चन होता की ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस इज द टेक्निक. हा थोडासा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यामध्ये 4 प्रकारच्या अनालिसिसच्या टेक्निक आपण काय केलेल्या आहेत इथे या क्वेश्चन मध्ये विचारल्या गेल्या आहेत. मी शॉर्ट मध्ये तुम्हाला 4ही प्रकारच्या अनालिसिसच्या टेक्निक एक्सप्लेन करतो. तर फर्स्टली टायट्रामेट्रिक अनालिसिस म्हणजे काय असतं? टायट्रामेट्रिक अनालिसिस आणि व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस म्हणजेच काय, त्याला म्हणतो आपण टायट्रेशन्स. तर टायट्रेशन्स मध्ये आपण फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या सिलेबस मध्ये वेरियस प्रकारचे टायट्रेशन्स ऍसेज आपण परफॉर्म केले आहेत.
त्यामध्ये स्टँडर्डायझेशन, इव्हन स्टँडर्डायझेशन असो, त्या प्रॅक्टिकल्स मध्ये आपण टायट्रेशन परफॉर्म केलेले आहेत. तर त्यामुळं टायट्रेशन्स आणि त्याच्याशी रिलेटेड जे अनालिसिस असतं त्यामध्ये टायट्रोमेट्रिक, त्याला आपण टायट्रोमेट्रिक अनालिसिस आणि व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस म्हणतो. सेकंड ऑप्शन डी इज क्रोमॅटोग्राफी. तर तुम्ही क्रोमॅटोग्राफीचा पिक्चर बघू शकता की क्रोमॅटोग्राफी मध्ये काय असतं, त्यामध्ये सेपरेशन ऑफ मॉलिक्यूल होतं. म्हणजेच काय, एक फिल्टर पेपर घेतला जातो, त्यावर जी इंक आहे किंवा जो आपलं तुमच्या कुठलाही अॅनालाइट असेल त्याला आपण त्याचा एक स्पॉट देतो. स्पॉट ठेवल्याच्या नंतर त्याला एक जार मध्ये वॉटर भरलेल्या याच्यात त्याला आपण ठेवतो. आणि थोड्या वेळाच्या नंतर काय होतं की त्याच्यातले जे मॉलिक्युल्स आहेत ते त्याच्या टेंडन्सीनुसार ते काय होतात, सेपरेट होतात. तर त्यावरून आपण काय करतो की व्हेरियस कंपाऊंड आयडेंटिफाय करतो. तर ही झाली क्रोमॅटोग्राफिक टेक्निक. तर ते तुम्ही आता बघत आहात की आपण टायट्रेशन आणि क्रोमॅटोग्राफिक टेक्निक बघितलेले आहे. त्यानंतर जो क्वेश्चन आहे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस, याच्यामध्ये काय होतं की बेसिकली ही एक जसं तुम्ही लिमिट टेस्ट मध्ये जी रिॲक्शन बघतात त्यामध्ये काय होतं की प्रिसिपिटेट फॉर्म होतं. तर या अनालिसिस बाय वेट मध्ये किंवा ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस मध्ये काय होतं की एक सॅम्पल घेतलं जातं, त्या सॅम्पलला वॉटर किंवा डिझॉल्व एखाद्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व केलं जातं. त्यानंतर सुटेबल एखादा केमिकल त्यामध्ये ऍड केला जातो जेणेकरून काय होईल, प्रिसिपिटेट फॉर्म होईल. आणि ते नंतर प्रिसिपिटेट काय केलं जातं, फिल्टर आउट केलं जातं. फिल्टर आउट करून त्या प्रिसिपिटेटचं वेट आपण मेजर करतो. या मेथडला म्हणतो आपण ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. आणि यालाच म्हणतो आपण की त्यामुळे अनालिसिस बाय वेट हा जो ऑप्शन आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. सो फॉर द फोर्थ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, द करेक्ट आन्सर इज अनालिसिस बाय वेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेसलस सिलेंडर इज युज्ड इन. तर ओव्हरऑल फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल्स मध्ये थ्रू आउट द सिलेबस मध्ये जर आपण बघितलं असेल तर नेसलस सिलेंडर हे कुठे यूज केले जातात. तर ऑब्विस आहे की नेसलस सिलेंडर हे लिमिट टेस्ट मध्ये यूज केले जातात. टायट्रेशन्स मध्ये आपण नेसलस सिलेंडर यूज करत नाही, तिथे ब्युरेट पिपेट यूज करतो. ग्रॅव्हिमेट्री मध्ये देखील जसं आपण आता बघितलं की तिथे देखील नेसलस सिलेंडर यूज केले जात नाहीत. तर नेसलस सिलेंडरचा यूज कुठं केला तो आपण करतो, लिमिट टेस्ट मध्ये करतो. लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड असेल, लिमिट टेस्ट फॉर आयन असेल, लिमिट टेस्ट फॉर सल्फेट असेल, त्या सगळ्या लिमिट टेस्ट मध्ये आपण काय करतो, नेसलस सिलेंडर यूज करतो. आता हे नेसलस सिलेंडर कशासाठी यूज करतो की दोन्ही दोन टेस्ट आणि स्टँडर्ड सोल्युशन ठेवल्याच्या नंतर आपण त्यांना कम्पेअर करतो. आणि ते कम्पेअर केल्याच्या नंतर कम्पेअर करण्यासाठी नेसलस सिलेंडरचा यूज करतो. स्टॅबिलिटी टेस्ट मध्ये देखील नेसलस सिलेंडरचा यूज होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द केमिस्ट्री ऑफ. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय असतं, इट नोन ॲज अ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की जी कार्बन कंपाऊंडची जी केमिस्ट्री असेल त्याला काय म्हणतो आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि अदर दॅन कार्बन जे एलिमेंटल टाईपची जी केमिस्ट्री आहे त्याला आपण काय म्हणतो, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यामुळं हे जे चार ऑप्शन आहेत, ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द केमिस्ट्री ऑफ हिटेड ॲटम, नो. कंपाऊंड्स विथ एनी एलिमेंट्स अदर दॅन कार्बन, नो. कार्बन कंपाऊंडची केमिस्ट्री आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो. आणि कंपाऊंड्स विथ हायड्रॉक्सिल ग्रुप देखील हा देखील करेक्ट आन्सर नाही. तर सो द करेक्ट आन्सर इज कार्बन कंपाऊंड्स. येस. नेक्स्ट क्वेश्चन इज द सबस्टन्स बिंग टायट्रेटेड इज कॉल्ड ॲज. फर्स्ट, तुम्ही बाजूची जी इमेज दिलेली आहे त्या इमेज मध्ये बघू शकता की एक प्रकारचं एक सेटअप आहे, एक टायट्रेशनचं सेटअप आहे. तर याच्यामध्ये काय ब्युरेट आहे, त्याच्यानंतर कोनिकल फ्लास्क आहे. तर कोनिकल फ्लास्क ब्युरेट मध्ये एक नोन कॉन्सन्ट्रेशनचा जो व्हॉल्यूम असतो त्याला आपण म्हणतो टायट्रंट. आणि जो ज्या अॅनालाइटला किंवा ज्या सॅम्पलला आपल्याला टायट्रेट करायचं असतं त्याला काय म्हणतो आपण, टायट्रेट. तर किंवा अॅनालाइट म्हणतो. तर हे जे टायट्रेशनचं जे सेटअप आहे त्यावरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता या क्वेश्चनचा आन्सर. द सबस्टन्स बिंग टायट्रेटेड इज कॉल्ड ॲज. ऑप्शन ए इज टायट्रंट, नो. टायट्रंटचं तर आपण त्याला टायट्रेशन करण्यासाठी यूज करतो. स्टँडर्ड सोल्युशन ऑब्विसली नॉट. द थर्ड ऑप्शन इज टायट्रेट, ज्याला आपल्याला टायट्रेशन ज्याचं करायचं आहे, ज्याचं अननोन कॉन्सन्ट्रेशन आहे, ज्याला आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे त्याला म्हणतो आपण टायट्रेट. आणि लास्ट वन इज इंडिकेटर. इंडिकेटरचं तर ऑब्विसली ते आन्सर नसणारच आहे. सो फॉर द क्वेश्चन नंबर 7 द करेक्ट आन्सर इज टायट्रेट.
क्वेश्चन 8 होता, सिल्वर नायट्रेट इज स्टोर्ड इन. सिल्वर नायट्रेट हे जो कंपाऊंड आहे तो कुठे स्टोअर केला जातो? तर ज्यांनी प्रॅक्टिकल परफॉर्म केले आहेत त्यांना ऑब्विसली माहित असणार आहे की सिल्वर नायट्रेट हा जो कंपाऊंड आहे तो अंबर कलरच्या बॉटलमध्येच ठेवला जातो. का बरं? इट इज बिकॉज इट इज फोटोसेन्सिटिव्ह. जर तो कलर लाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर त्याचं डिटोरिएशन होतं किंवा ते डिकम्पोज होतो. त्यामुळं जे सिल्वर नायट्रेट आहे हे कंपाऊंड जे आहे ते नेहमी अंबर कलरच्या बॉटलमध्ये ठेवलं जातं. इव्हन टायट्रेशनच्या वेळेस देखील किंवा कुठलाही यूज जर सिल्वर नायट्रेटचा आपण करणार असेल तर त्या सिल्वर नायट्रेटला अंबर कलरच्या व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क मध्ये, अंबर कलरच्या बीकर मध्ये, अंबर कलरच्या मेजरिंग सिलेंडर मध्येच त्याचा यूज केला जातो. Obviously, next option said neutral glass bottle, lead-free white bottle, dry white bottle. All these answers are wrong. Silver nitrate is stored in amber-colored bottle. Therefore, the correct option will be A. Option A, amber-colored bottle. नेक्स्ट आहे, इन लिमिट टेस्ट ऑफ क्लोराईड द स्टँडर्ड सोल्युशन इज. थोडंसं ट्रिकी क्वेश्चन आहे आणि अॅक्युरेसी बेस्ड क्वेश्चन आहे. कारण ज्यांनी लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड रीड केला असेल त्यातले जे कॉन्सन्ट्रेशन आहेत प्रॅक्टिकल परफॉर्म केलं असेल त्यांच्यासाठी हा इझी क्वेश्चन आहे. तर त्यामध्ये 0.0824% वेट बाय व्हॉल्यूमचं स्टँडर्ड क्लोराईड सोल्युशन यूज केलं जातं लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड मध्ये. हाच रिझन आहे की ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी मध्ये ऑप्शन बी करेक्ट आहे. ऑप्शन ए, सी आणि डी हे रॉंग ऑप्शन्स आहेत. द कलर ऑफ फिनॉप्थेलिन इन बेसिक मीडियम इज. ऑब्विसली फिनॉप्थेलिन ही इंडिकेटर आहे. न्यूट्रलायझेशन टायट्रेशन करताना, न्यूट्रलायझेशन रिएक्शन करताना या इंडिकेटरचा फ्रिक्वेंटली यूज केला जातो. किंवा ऍसिड बेस्ड टायट्रेशन्स असतील त्यालाच आपण न्यूट्रलायझेशन टायट्रेशन्स म्हणतो. अशा प्रकारच्या टायट्रेशन्स मध्ये या इंडिकेटरचा यूज केला जातो. तर त्याचं करेक्ट ऑप्शन काय असणार? ज्यावेळेस फिनॉप्थेलिन हे कुठल्याही बेसिक मीडियम मध्ये ऍड केलं जातं. बेसिक मीडियम फॉर एक्झाम्पल आपण सोडियम हायड्रॉक्साईड म्हणू शकतो. तर अशा मीडियम मध्ये ज्यावेळेस आपण फिनॉप्थेलिन ऍड करतो तर त्याचा कलर कुठला असतो? इट इज पिंक. सो जर त्यांनी टायट्रेशन ज्यांनी कोणी परफॉर्म केले असतील, न्यूट्रलायझेशन रिएक्शन किंवा न्यूट्रलायझेशन टायट्रेशन परफॉर्म केले असतील, ऍसिड बेस टायट्रेशन परफॉर्म केले असेल, त्या सगळ्यांना याचा आन्सर ऑब्विसली माहित असणार आहे आणि त्यांनी पिंक कलर हे फॉर्म होताना बघितला असणार. A is colorless, B is yellow, C is blue, and D is pink. So for this question, the correct answer will be D, pink. 11th नंबरचा क्वेश्चन जो आहे तो, गडजेट ॲपरेटस इज युज्ड फॉर द लिमिट टेस्ट ऑफ. गडजेट ॲपरेटस लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक इज द करेक्ट आन्सर. सर्वांना माहित असणारे लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक मध्येच गडजेट ॲपरेटस यूज केलं जातं. त्यामुळं द करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? क्लोराइड्स नाहीच आहे. क्लोराईड मध्ये आपण गडजेट ॲपरेटस यूज नाही करत, सल्फेट्स मध्ये पण नाही आणि हेवी मेटल मध्ये पण नाही. आपण फक्त लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक मध्येच गडजेट ॲपरेटसचा यूज करतो. देअरफॉर द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, आर्सेनिक. 12 नंबरचा क्वेश्चन आहे, ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ आयरन. ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ आयरन. ऑप्शन ए इज फेरस सल्फेट, ऑप्शन बी इज फेरस ग्लुकोनेट, ऑप्शन सी इज फेरस फ्युमेरेट and the option D is all of the above. आता ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ आयर्न, आयर्नचे कंपाऊंड्स हे कुठे यूज केले जातात? हे हिमॅटोनिक्स म्हणून यूज केले जातात. हिमॅटोनिक्स असे कंपाऊंड्स आहेत जे ब्लडचं फॉर्मेशन वाढवतात. ब्लडचं फॉर्मेशन कुठं वाढवलं जातं? ज्यावेळेस अॅनिमिया होतो, जिथं ब्लडचं फॉर्मेशन कमी होतं, तर अशा कंडिशन मध्ये हे हिमॅटोनिक्स म्हणून यूज केले जातात. तर त्यामुळं फेरस सल्फेट पण दिलं जातं, फेरस ग्लुकोनेट पण दिलं जातं आणि फेरस फ्युमेरेट व्हेरियस फॉर्म्स मध्ये, तिन्ही ऑप्शन्स व्हेरियस फॉर्म्स मध्ये ऍज अ हिमॅटोनिक्स म्हणून यूज केले जातात. त्यामुळे द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. क्वेश्चन नंबर 13 इज, विच इज द लार्जेस्ट ऑर्गनल इन द सायटोप्लाझम. हा रिसेंटली झालेल्या MSBTच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे की सायटोप्लाझम मधला सगळ्यात मोठा ऑर्गनल कुठला? सेल आणि त्याच्याशी रिलेटेड कंपोनेंट्स मधला हा क्वेश्चन आहे. तर याला आपण काय म्हणू शकतो की सायटोप्लाझम मध्ये कुठला जो कंपाऊंड ऑर्गनल आहे तो सगळ्यात मोठा आहे? तर करेक्ट ऑप्शन इज मायटोकॉन्ड्रिया.
सायटोप्लाझम मधला सगळ्यात मोठा ऑर्गनल जो आहे तो आहे मायटोकॉन्ड्रिया. लायझोझोम्स, गोल्गी ॲपरेटस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे थोडेसे रॉंग आन्सर्स आहेत. ऑप्शन बी इज मायटोकॉन्ड्रिया. Although there was a very big debate between option B and option D. काही स्टाफ मध्ये बरचसं हे पाहण्यात आलंय की ऑप्शन बी आणि ऑप्शन डी मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. बट त्यामध्ये पण ऑप्शन बी हा जास्त कन्सिडर केला जातो. ऑप्शन बी इज मायटोकॉन्ड्रिया आणि तोच सायटोप्लाझम मधला सगळ्यात मोठा ऑर्गनल आहे. ऑप्शन क्वेश्चन नंबर 14 इज द सेल्युलर ऑर्गनल्स कॉल्ड सुसाइडल बॅग्स आर. कुठल्या सेल्युलर ऑर्गनल्सला सुसाइडल बॅग्स म्हटलं जातं? तर त्याचं ऑप्शन आहेत आपल्याकडे लायझोझोम, रायबोझोम, न्यूक्लिओलस अँड गोल्गी कॉम्प्लेक्स. तर फर्स्टली आपल्याला समजून घ्यावं लागेल की सुसाइडल बॅग्स म्हणजे काय. तर सुसाइडल बॅगचा अर्थ असा असतो की ज्यावेळेस सेलची सायकल कंप्लीट होते, ज्यावेळेस सेलची डेथ होते, तर त्या टाइमला लायझोझोम्स हे इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्या सेलचं जे अपोप्टोसिस आहे किंवा सेलची जी डेथ आहे त्या प्रोसेसमध्ये लायझोझोमचा सगळ्यात मोठा रोल असतो. त्यामुळं सुसाइडल त्या सेलची जी सुसाइडल कंडिशन आहे ती लायझोझोमच्या माध्यमातून होते. त्यामुळं लायझोझोम्सला सुसाइडल बॅग्स असं म्हटलं जातं. तर करेक्ट ऑप्शन इज लायझोझोम्स. रायबोझोम्स, न्यूक्लिओलस आणि गोल्गी कॉम्प्लेक्स हे जर कोणी ऑप्शन सिलेक्ट केले असतील तर दीज आर दी रॉंग आन्सर्स. ऑप्शन 15 इज आर कॉल्ड एज पॉवर हाऊस ऑफ सेल्स. हा सगळ्यात मोस्टली फेमस क्वेश्चन आहे. सगळ्यांना बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झामला किंवा एमसीक्यू बेस्ड क्वेश्चनला फ्रिक्वेंटली विचारला जातो की पॉवर हाऊस ऑफ सेल्स सेलमध्ये कशाला म्हटलं जातं. तर सेलमध्ये पॉवर हाऊस ऑफ सेल्स हे मायटोकॉन्ड्रियाला म्हटलं जातं. का म्हटलं जातं मायटोकॉन्ड्रियाला? कारण एटीपीचं जे फॉर्मेशन आहे जे तुम्ही ऑलरेडी शिकलेलं असाल की ग्लायकोलिसिस, टीसीए सायकल, सगळ्या प्रकारच्या सायकल्स ह्या मायटोकॉन्ड्रिया आणि त्याच्या अराउंडच होतात. त्यामुळे सिंथेसिस ऑफ एटीपी जे होतं ते मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं आणि तिथेच ते स्टोअर केले जातात. त्यामुळं इट इज कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल्स. लायझोझोमला तर आपण ऑलरेडी बघितलंय की त्याला सुसाइडल बॅग्स म्हणतात. गोल्गी ॲपरेटस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे देखील करेक्ट ऑप्शन्स नसणार आहेत. त्यामुळे 15व्या क्वेश्चनचं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन बी मायटोकॉन्ड्रिया. Which of the following cell organelles regulate the entry and exit of molecules to and from the cell? So meaning असं आहे की एखादा असा कुठला ऑर्गनल आहे जो एखाद्या मॉलिक्युलची एंट्री आणि एक्झिट म्हणजे एखाद्या सेल मध्ये जर जायचं असेल किंवा सेल मधून बाहेर यायचं असेल तर असा कोणता ऑर्गनल आहे जो हे सगळं काम रेग्युलेट करतो, कंट्रोल करतो. तर त्याचं ऑप्शन आहे सेल मेम्ब्रेन. जसं मी अगोदरच सांगितलं होतं की आपल्या क्लासमध्ये कुणीही येऊ शकत नाही आणि बाहेर जाऊ शकत नाही विदाउट द परमिशन ऑफ स्टाफ. तर तसंच सेल मेम्ब्रेनचं देखील काम असतं की त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय, त्यांच्या रेग्युलेशन शिवाय, त्यांच्या कंट्रोल शिवाय कुठलाही मॉलिक्यूल सेलच्या आत किंवा बाहेर जाणे किंवा येणे करू शकत नाही. सेल मेम्ब्रेन थ्रूच कुठल्याही मॉलिक्यूलला जावं लागेल, एंट्री करावी लागेल किंवा एक्झिट करायचं असेल तर त्या थ्रूच करावं लागेल. सो द करेक्ट ऑप्शन इज सेल मेम्ब्रेन. ऑब्विसली लायझोझोमला तर सुसाइडल बॅग्स म्हटलं जातं, गोल्गी बॉडीज नाही, मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलं जातं. म्हणून द करेक्ट ऑप्शन विल बी सी, सेल मेम्ब्रेन. 17 इज डॅश इज द स्टडी ऑफ सेल, इट्स टाईप, स्ट्रक्चर, फंक्शन अँड इट्स ऑर्गनल्स. आता ही जी म्हटलं जातं याला काय म्हटलं जातं? म्हणजे की सेल, त्याचे प्रकार, त्याचं स्ट्रक्चर काय, त्यातल्या ऑर्गनल्स काय, त्या ऑर्गनल्सचं फंक्शन काय, सेलचं फंक्शन काय. तर या सगळ्या स्टडीला काय म्हटलं जातं? तर ऑप्शन आहेत सेल बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अँड नन ऑफ द अबव. तर द करेक्ट ऑप्शन विल बी सेल बायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी म्हणजे ऑब्विसली जे मायक्रोब्स असतात, गट बॅक्टेरिया असतील, कुठल्याही प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, त्यांचा जो रोल आहे त्याला आपण त्यांचे जे फंक्शन असतील त्या स्टडीला आपण मायक्रोबायोलॉजी म्हणतो. बायोटेक्नॉलॉजी ऑब्विसली जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या मधली जी टेक्निकल चेंजेस असतील किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग असेल, डीएनए रिप्लिकेशन असेल, या प्रकारच्या ज्या टेक्निक्स असतात त्याची स्टडी जी असते त्याला म्हणतो आपण बायोटेक्नॉलॉजी. आणि ऑब्विसली नन ऑफ द अबव तर नसणारच आहे. त्यामुळेच द करेक्ट ऑप्शन इज सेल बायोलॉजी. Cell biology is the correct option for the question number 17. For question number 18, which of the following cell organelles is involved in the storage of food and other nutrients required for a cell to survive? जे या
खालच्या 4 ऑप्शन पैकी सेल ऑर्गनल्स पैकी कुठला असा सेल ऑर्गनल आहे जो फूडचं स्टोरेज करतो, न्यूट्रिएंटचं स्टोरेज करतो आणि विच इज रिक्वायर्ड फॉर द सेल टू सर्वाइव्ह. तर बेसिकली स्टोरेजचं काम जे कुठला सेल ऑर्गनल करतो, तो ऑब्विस आहे सेल मेम्ब्रेन. तर आपण एंट्री आणि एक्झिट ऑफ मॉलिक्युल्स ऑलरेडी बघितलंय. मायटोकॉन्ड्रिया इट इज पॉवर हाऊस ऑफ सेल. लायझोझोम इज कॉल्ड एज सुसायडल सेल्स. त्यामुळं सुसायडल बॅग्स म्हटलं जातं, सॉरी. त्यामुळे द करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन ए, व्हॅक्युओल्स. व्हॅक्युअल्स मध्ये स्टोरेज ऑफ फूड, अदर न्यूट्रिएंट्स यांचं सर्वाइव्ह केलं आणि विच इज रिक्वायर्ड फॉर सेल टू सर्वाइव्ह. ऑप्शन क्वेश्चन नंबर 19 इज विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गनल्स इज इन्वॉल्ड इन द ब्रेकडाऊन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. एखादं ऑर्गॅनिक मॅटर असेल तर त्याचा ब्रेकडाऊन, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे मॉलिक्युल्स असतील बेसिकली, तर त्याचं ब्रेकडाऊन कुठल्या सेल ऑर्गनल करतो. तर त्याच्यासाठी ऑप्शन्स आहेत लायझोझोम, सायटोप्लाझम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड मायटोकॉन्ड्रिया. द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज लायझोझोम्स. का बरं लायझोझोम्स? कारण लायझोझोम्स मध्ये नेसेसरी केमिकल्स, एन्झाईम्स हे असतात जे की इन्व्हॉल्ड असतात एखाद्या मॉलिक्यूल किंवा ऑर्गॅनिक मॅटरच्या ब्रेकडाऊनसाठी, जे की रिक्वायर्ड असतात एखाद्या ऑर्गॅनिक मॅटरच्या ब्रेकडाऊनसाठी. तर बेसिकली एखाद्या जे एन्झाईम्स आणि केमिकल्स रिक्वायर्ड असतील ते लायझोझोम्स मध्ये असतात आणि त्याच्यामुळं जे ऑर्गॅनिक मॅटरचे ब्रेकडाऊन जे असतं ते बेसिकली त्याच्यामध्ये लायझोझोमचा रोल असतो. लास्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट द न्यूक्लियस. न्यूक्लियस बद्दलचं कुठलं ऑप्शन हे करेक्ट आहे? तर प्रोकॅरियोट्स इट इज अब्सेंट इन प्रोकॅरियोट्स. ऑब्विसली हे प्रोकॅरियोट्स मध्ये प्रो मीन्स ओल्ड आणि युकॅरियोट्स असतात. तर हे दोन प्रकारच्या सेल्स आहेत. तर प्रोकॅरियोट मध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतं, युकॅरियोट्स मध्ये ते प्रेझेंट असतं. त्यामुळे द ऑप्शन ए इज स्टेटमेंट जे ते बरोबर आहे. इट इज कॉल्ड द ब्रेन ऑफ द सेल. ऑब्विसली न्यूक्लियसच मध्ये ज्या सगळ्या रेग्युलेटरी ऍक्टिव्हिटीज होतात त्या सगळ्या न्यूक्लियस मध्येच होतात. त्यामुळं हे ब्रेन म्हणावं लागेल सेलला, न्यूक्लियसला सेलचं. तर स्टेटमेंट बी इज ऑल्सो करेक्ट. इट कंटेन्स डीएनए अँड अदर जेनेटिक मटेरियल. ऑब्विसली डीएनए, आरएनए हे जे काही जेनेटिक मटेरियल्स असतात ते न्यूक्लियस मध्येच असतात. त्यामुळे स्टेटमेंट नंबर सी इज ऑल्सो करेक्ट. त्यामुळे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, ऑल ऑफ द अबो. त्यामुळे शेवटच्या 20व्या क्वेश्चनचा आन्सर करेक्ट ऑप्शन असणार आहे डी, ऑल ऑफ द अबो. अशा पद्धतीनं वेगवेगळे एमसीक्यूज आपण पुढेही कंटिन्यू करणार आहोत आणि अपेक्षा करतो की तुम्हाला हे सगळे एमसीक्यूज समजले असतील. आणि आपण जी स्टडी सिरीज, लेक्चर सिरीज जी सुरू केली आहे ही नक्कीच आपण कंटिन्यू करणार आहोत. आणि अशाच पद्धतीनं समोरच्या चॅप्टर्स वर देखील एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन घेतले जातील आणि त्यांचे आन्सर्स देखील त्याबरोबरच शेअर केले जातील. थँक्यू. थँक्यू.